आई नेहमीच सांगायची, देऊ, सौंदर्य हा शाप असतो स्त्रीला, जप स्वतःला. जरा वागण्याची रीतभात ठेव. जगात अनेक प्रकारच्या व्यक्ती असतात आणि प्रत्येकाची नजर चांगली नसते हा देऊ. हो, देऊ म्हणायची आई मला लाडाने. मग मी पण तिला आयडे म्हायडे असं काहीही म्हणायचे. आयडे गो, मला आवडतं सुंदर दिसायला, आणि दिसतेस सुंदर तर काय करू. तूच दिलेस ना मला हे सौंदर्य, झाकू कसं ग. आणि त्या सगळ्या नजरांमध्ये एक नजर अशी असेलच ना जी मला हवी अशी असेल. त्या नजरेला ओळखण्यासाठी, त्या नजरेला आवडण्यासाठी मला सुंदर दिसावंच लागेल ना. आई क्षणभर गप्प बसायची. मग पुन्हा, देऊ तुझ्या मनाला ओळखणारा हवा ग तुझा राजकुमार. पण आता सगळं पटतंय. खूप वर्ष झाल्यावर आईने म्हटलेलं वाक्याने वाक्य पटतंय. त्याच्या वरवरच्या गोड बोलण्याला, त्याच्या खोट्या स्वप्नांना एका क्षणात भुलले मी. लव्ह ॲट फर्स्ट साईट काय म्हणतात तसंच काहीतरी. झोपताना, खेळताना, टीव्ही पाहताना, अगदी मैत्रिणींशी गप्पा मारताना, जळी तळी फक्त आणि फक्त तोच दिसायला लागला होता मला. बाकी कशाचेच भान उरले नव्हते. जुन्या नात्यांना तर न कळतपणे स्वल्पविरामच दिला होता मी. त्या वयात प्रत्येकाकडून अशी चूक होतेच का. पण आई, आज तू या जगात नसलीस ना तरी तुला सांगायला खूप आनंद होतोय ग. तुझ्या देऊला तिचं खरं प्रेम मिळालंय. हो, अगदी तू म्हणायचीस ना तसंच, मनाला ओळखणार.